श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक सुरू झाली। 21 तारखेला माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि 22 तारखेला चित्र क्लिअर झालं। श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 4 पॅनल या ठिकाणी आज झालेले तुम्हाला आपल्याला सर्वांना दिसत आहेत। एक पॅनल भारतीय जनता पार्टीचा आहे, दुसरा पॅनल राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आहे, तिसरा पॅनल महाविकास आघाडीचा आहे आणि चौथा पॅनल या ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचा या ठिकाणी आहे। या ठिकाणी एक गोष्टीचा उल्लेख मला आपल्यासमोर करावासा वाटतो की भारतीय जनता पार्टीच्या खऱ्या अर्थाने नगरपालिका ओपन झाल्यापासून आज या क्षणापर्यंत भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी आदरणीय गोविंदा पाचपुते असतील किंवा आता सध्याचे आमदार विकीदादा पाचपुते असतील, यांच्या ताब्यात खऱ्या अर्थाने मी काही काळ त्यांच्याबरोबर काही काळ विरोधात नगरपालिका त्यांच्या खऱ्या अर्थाने ताब्यात होती। दुसरी गोष्ट, आज शिवसेनेचे जे मनोहर पोटे आज म्हणतात की मला श्रीगोंदा शहराचा विकास करायचा आहे, हे राहिलं ते राहिलं, पण त्याला मला एक जाब विचारायचा आहे की 8.5 वर्ष आपली पत्नी नगरपालिकेमध्ये अध्यक्ष होती, 8.5 वर्ष काय केलं आणि कसं केलं, खरं तर हा हिशोब जनतेसमोर त्यांनी देण्याचं या ठिकाणी द्यावा, अशा प्रकारची खऱ्या अर्थाने माझं त्यांना आव्हान आहे। खरं तर या ठिकाणी राष्ट्रवादीने जो पॅनल केलाय, सुरुवातीला मी त्यांच्यापुढे भूमिका मांडली होती की आपण राष्ट्रवादी, शरद पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस असेल, शिवसेना असेल, आपण सगळे एकत्रित येऊन भारतीय जनता पार्टीच्या विरोधात पॅनल करू, परंतु त्यांनी काही ते स्वीकारलं नाही आणि त्यांनी स्वतंत्र पॅनल केला। म्हणून खरं तर त्यांना त्यांच्यावर बोलण्यासारखी परिस्थिती काही नाही, परंतु मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की मी झेडपीमध्ये जिल्हा परिषदेच्या प्रशासनामध्ये गेली 30 वर्ष सलग काम केलं। ज्यावेळेस मी 92 साली पंचायत समितीचा सभापती होतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने मी कोळगाव गटातून झेडपीला, माडगुळ गटातून झेडपीला निवडून आलो होतो, परंतु या ठिकाणी मुलींची शाळा जी आहे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अतिशय घाण त्या शाळेभोवती असायची, परंतु त्या ठिकाणी मी झेडपी माडगुळ गट असायचा, परंतु त्यावेळेस 12.25 लाख रुपयाचं कंपाऊंड वॉल त्या ठिकाणी मंजूर केलं आणि ते काम कैलासवासी गुलाबराव खेडके यांनी केलं। मला सांगायचा हेतू असा की मी जिल्हा परिषदेमध्ये असताना मी इतर श्रीगोंद्याच्या शाळेला कंपाऊंड वॉल दिलं। या शहराचं माझं नातं गेली 50 वर्षापासून आहे आणि म्हणून मला ज्या वेळेस या श्रीगोंदा शहरातल्या कुठल्याही पार्टीच्या, कुठल्याही समाजाच्या, कुठल्याही गटातटाच्या माणसाला ज्यावेळेस अडचण येईल तो माणूस माझ्याकडे यायचा, मी त्याला निस्वार्थपणे त्याला मदत करण्याचं काम या ठिकाणी केलं आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मला विश्वास आहे की उद्या 4 जरी पॅनल झाले असले, आज लोक बोलत नाही, कुठल्या ना कुठल्या कारणास्तव सगळ्या लोकांशी संबंध असल्यामुळे लोक बोलत नाही, परंतु गेली पाठीमागची 40-50 वर्षाचा या शहरातला सर्वसामान्य माणसाचा संबंध पाहता निश्चितपणे उद्याच्या काळामध्ये महाविकास आघाडीला लोक पसंती देतील आणि महाविकास आघाडीचे निश्चितपणे या ठिकाणी पॅनल निवडून आल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा आवाहन या ठिकाणी मत मी व्यक्त करतो। खास खबर, विशेष घडामोडीचं आपल्या हक्काचं येथील न्यूजवर हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। प्रतिनिधी उज्ज्वल उल्हारे, येथील न्यूज श्रीगोंदा।